तुम्हाला वाटेल की आता हे काय कॅमेरा पुसला नाहीये, कॅमेरा पुसलेला आहे सगळं आहे, पण असं वातावरण झालेलं आहे ना, फार मोठं वादळ सुटले पहा आमच्याकडे. आणि आपल्या गाया सोडलेल्या होत्या तिकडं, पण ह्या मध्ये मध्ये उधळतात. पहा किती हवा सुटली बघा. इकडे कडबा लिहित आहेत ते. पहा हिची आई चरते आणि म्हणून ही ओरडते. हिला पण सोडलेलं, पण ही बघा शुभ्रा कुठे होती, एकदम त्या कोपऱ्यात होती आणि इकडे आली ओढत ओढत. तिने आणली ती मोटर. फार जुनी मोटर आहे आपल्या विहिरीतली, फार पूर्वीची मोटर आहे ती. म्हटलं तरी किती वर्ष झाली काय सांगता येत नाही, पण फार जुनी मोटर आहे ती. सगळी मोटर ओढत आणली तिने. पाहता आपल्या इकडे कशा गाया कडबा जमा करतायत. आणि हे आबाळ एवढं भरून आलेलं, हवा प्रचंड, वादळ आलेलं आता मोठं, गेला वारा, चालूच आहे. आपला शाहरुख खान बघा असं डौलात उभा आहे. आपण गहू भिजत ठेवले. पहा आपला दिवा शांत झाला, आता हवा सुटली, आता दिवा चावला. आता 4:30 वाजले. किती वारा आलाय बघा, पाऊस पण येण्याची शक्यता आहे. काय निसर्ग हे झालं की काय इंद्रदेवाला वेळ लागलं की काय, पावसाळा कळत नाही, उन्हाळा कळत नाही. येऊन द्या गुरांसाठी, जनावरांसाठी चांगलं आहे, चाऱ्यांसाठी, त्यांच्या चाऱ्या खाण्यासाठी जनावरांच्या. पाऊस पण पाहिजे. बापरे किती असं हवा सुटली ना मित्रांनो, दारे खिडक्या सगळं दरवाजे बंद करून ठेवावं लागतं. पण मला फार भीती वाटते ह्या अशा वाऱ्याची. आपला ब्रुनो पण बघा तिकडे शेतातच आहे गायांच्या मागे. हे नकोच करणार 15 मिनिटात. पण पूजेला बसायचंय आणि काय पावरच नाहीये, काय दिसत पण नाही वाचायला. बॅटरी तरी किती लावू. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप मजेत असेल. करते ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना स्नेह प्रेमपूर्वक नमस्कार. तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मीराताई ब्लॉग. पहा आज आपली मीराताई कुठे आलेली आहे. पोथरी या गावी शनिदेवाचं मंदिर आहे. आता इथे आपली पूजापाठ झालेली आहे येऊन. तर स्किप न करता व्हिडिओ पाहते त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. स्किप न करता व्हिडिओ पहा. पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहता चला तर मग लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका मी कुठून माझे व्हिडिओ पाहताय. खाली नो एंट्री, महिलांना एंट्री नाही आहे खाली जाण्यासाठी. सो आपली इथे पूजापाठ झालेली आहे. आणि ही आपल्याला इथून एकदम स्पष्ट आपली शनी आई दिसली बरं का मित्रांनो. उन्हामुळे काय दिसत नाही आतमध्ये. हा आहेत ना, आहेत, पण जात नाही आहेत ना महिला तिथे खालीच. सो इकडे भोलेबाबांचं मंदिर आहे. आपल्याला नदीच्या किनाऱ्याच्या मंदिराकडे जायचं होतं, पण इकडे जा म्हणतात, तो आपण इकडे पण जाऊया. काय बांधकाम आहेत बघा तेव्हाचे मित्रांनो. अरे बापरे.
अविस्मरणीय. आता आपण एवढ्या जवळ आपल्या आहे आणि आपण येत नाही आहे तिथे. हे भुयार असणार आहे बरं का आतमध्ये. आणि ह्या समाध्या, इथे मंदिर असणार आहे भोलेबाबांचं ह्याच्या आतमध्ये. अरे बापरे मित्रांनो, आतमध्ये जाण्याचं तर मी धाडस केलेलंच आहे. आता मी चालले आतमध्ये. तुम्ही पण पहा आतमध्ये. पायऱ्या खूप खोल आहेत का? उड्या मारत मारत माकडासारखं जावं लागतंय. झाडणी वगैरे आहे म्हटल्यावर आतमध्ये आहेत, पूजापाठ होते वाटतं आतमध्ये. मित्रांनो, आपले भोले बाबा कुठं बसलेत? शंभो. मित्रांनो पहा, भुयारामधले महादेव आपले भोले बाबा एवढ्या भुयारात बसलेले आहेत. हे पहा आपली भोले आई इथे आहे. आणि इथे पण आहे बघा, इथे पण अशा मूर्त्या आहेत. आपण नेक्स्ट टाइम पाणी वगैरे सगळं घेऊन येऊ. आपल्याला माहीत नव्हतं, सहज म्हणून आले दर्शनाला. मला तर ही बुद्धांचीच मूर्ती वाटते. भगवान बुद्ध, गौतम बुद्ध. पावर आली आता इथे. एवढे पावरच नव्हती. आतमध्ये जाऊन आपण दर्शन करून आलो मित्रांनो. चला आता आपण सरळ घरी जाऊया. सो मी मिराताई तुमची रजा घेते. मी इथेच थांबते. पुन्हा रुजू होणार आहे नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. बाय मित्रांनो.